नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिले, घटना दिले, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आयोजित सक्षम या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं ते अतिशय कर्तव्यदक्ष असे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब, आमच्या महिला व बालविकास मंत्री महोदय आदरणीय आदितीताई तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती आमच्या मार्गदर्शिका आदरणीय नीलमताई गोरे, त्याचबरोबर आमच्या महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर, आदरणीय विक्रमजी काळे, आदरणीय मनीषाताई कायंदे, आदरणीय मंजुषाताई गावित, आदरणीय सनाजी मलिक, त्याचबरोबर माझ्या सेक्रेटरी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी, समन्वयक, समुपदेशन केंद्राचे कोऑर्डिनेटर, त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरण आणि अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, या सर्वांचं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करते. खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नागपूरमध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडत असताना मनाला समाधान वाटतं या गोष्टीचं. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानातल्या घटनेच्या तरतुदीनुसार राज्य महिला आयोगाचं पद आहे आणि गेली 4 वर्ष या नागपूरच्या भूमीमध्ये मला हा कार्यक्रम घेता येतो. खरं तर मनाला या गोष्टीचं समाधान वाटतं. गेल्या 4 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रत्येक हिवाळी अधिवेशनामध्ये कायद्यातल्या तरतुदी, शिफारशी, झालेले बदल, जनजागृती, सायबर सुरक्षा या सगळ्या विषयांना बरोबर घेऊन दरवर्षी कार्यक्रम होतो. आपल्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो आणि विशेष म्हणजे दरवर्षी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत खऱ्या अर्थानं महायुती सरकारला महिलांच्या सुरक्षितेची जाणीव तर आहेच आहे, पण त्याच्यासाठी आम्ही प्राधान्य देऊन कटिबद्ध आहोत हा संदेश यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून निश्चितपणाने जाणवतो. आणि म्हणून गेल्या 3 वर्षाचा राज्य महिला आयोगाचा कार्यकाळ हा आम्ही पार केला. हा कार्यकाळ पूर्ण करत असताना आलेले अनुभव आणि त्या अनुभवाच्या अनुषंगाने करावे लागलेले बदल आणि हे बदल शासनाला शिफारस करत असताना या 4थ्या वर्षाची वाटचाल आम्हाला प्रभावीपणे आणि प्रखरपणे करता आली, यासाठी की 3 वर्षाचा लेखाजोगा अनुभव बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं काही कायद्यांमध्ये बदल झाले तर ते बदल निश्चितपणाने गुन्हेगारी प्रवृत्तीला, विकृतीला पायाखाली टेचून काढतील आणि हा विश्वास या माध्यमातून आम्हाला जरूर जाणवतो. आजच्या या सक्षम कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय शिंदे साहेबांना मला आवर्जून सांगायचे, साहेब, BNSच्या अंतर्गत, भारतीय न्याय संहिता घटनेच्या अंतर्गत अनेक कायद्यांची नव्यानं काही फेरफार होत असताना, काही बदल होत असताना, त्यामध्ये त्या सुधारणा पुढे येत असताना या BNSच्या कायद्याअंतर्गत अतिशय कठोर अशी कलमं लागू केली गेली, जेणेकरून बऱ्याच वेळा विचारलं जातं की अजून तुमचा शक्ती कायदा येत नाही, पण शक्ती कायद्यामध्ये तरतुदीत असलेली सगळी कलमं ही BNSच्या या महिला बाल संरक्षण कायद्यामध्ये आलेली असल्याने खऱ्या अर्थानं आता आपल्याला पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची तरतूद या माध्यमातून देण्यात आलेली आहे. राज्य महिला आयोगाने गेली वर्षभर राज्य शासनाला शिफारस केली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये 31% महिला या वर्किंग वुमन आहे. म्हणजे इथं बसलेल्या जवळजवळ 90% महिला या वर्किंग वुमन म्हणूनच काम करतात. त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न फार मोठा आहे आणि म्हणून महिला आयोगाने शिफारस करत असताना पहिला जेव्हा सुरक्षतेचा GR आला तो 19/9/2013 मध्ये आला, दुसरा हा 11/9/11 आला आणि तिसरा 2023 मध्ये आला. पण या तिन्ही GR मध्ये सुधारणा होऊन आता 22 ऑगस्ट 2025 नवीन IC ऑडिटचा GR आला. याचं मला मनापासून समाधान आहे. आता जिथं जिथं कुठे महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या विरोधात लढा लढतील त्यांच्यासाठी हा GR म्हणजे सुरक्षा कवच असणार आहे आणि त्याची जनजागृती ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं केली जाते. आजचीच खरं तर एक गडचिरोलीची घटना आहे. त्या गडचिरोलीच्या घटनेमध्ये वाचत असताना मनाला धक्का बसतो की स्वतः शासकीय अधिकारी म्हणून काम करत असणाऱ्या आमच्या महिला भगिनी 2 वर्ष अन्याय, अत्याचार, केवळ प्रमोशन देऊ पण त्याच्यासाठीची वेगळ्या पद्धतीची मागणी आणि मानसिक त्रास दिल्यामुळे मानसिक नैराश्यातून आत्महत्येला सामोरं जाण्याची घटना जेव्हा घडती
त्यावेळेस मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कायदा आपल्यासाठी आहे, या कायद्याचा वापर आपण आपल्या सुरक्षेसाठी केला पाहिजे. जर IC कमिटी अस्तित्वात असताना, IC कमिटीचा संरक्षण कायदा आपल्यासाठी असताना आपण त्याच्याबद्दल कुठेच तक्रार जर करत नसो तर मला असं वाटतं अजूनही आम्ही कुठेतरी कमी पडतोय. आणि म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची, IC ऑडिटचा नवीन GR आला असताना ते तुमच्यासाठी सुरक्षा कवच तर आहेत, पण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याची तक्रार कोणाच्याही विरोधात, म्हणजे जे कोणी त्रास देणारं कंपनीमधील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेमधलं कोणीही व्यक्ती असू दे, त्याच्या विरोधातली तक्रार तुम्ही दाखल केली तर निश्चितपणाने ह्या कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला संरक्षण मिळणार आहे. त्याच्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे की 2 पावलं या कायद्याचा आधार घेऊन आपल्याला पुढे यायचंय. बाकी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सर्व सन्माननीय व्यासपीठ घेऊ आणि निश्चितपणाने आम्ही त्याच्यासाठी बांधील राहू. महाराष्ट्रामधील बालविवाह, हुंडाबंदी याच्या विरोधात प्रभावी अशी युद्ध पातळीवरची चळवळ ही राज्य महिला आयोगाने राबवलेली आहे. पण विवाह होऊन गेल्यानंतर घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना पाहता कोविड कालावधीमध्ये सर्वाधिक ज्या घटना घडल्या त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या. घटना घडून गेल्यानंतर त्याच्यावरती समुपदेशन करणं आणि मग ते कुटुंब एकत्र आणणं हे थोडंसं अवघड प्रसंगामधून जाणं होतं. त्याच्यासाठी आदरणीय साहेब, गोवा राज्याच्या धर्तीवरती की लग्नानंतर काउन्सिलिंग करण्यापेक्षा विवाहपूर्व काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समुपदेशन केंद्र जे लग्नापूर्वीच असावं याच्यासाठीचा प्रयत्न केला गेलेला आहे. अनेक ठिकाणी अशा संस्था आता सुरू झालेल्या आहेत आणि म्हणून घटना घडूच नाही याच्यासाठीचा प्रयत्न हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं होत आहे, जेणेकरून आता विवाहपूर्व समुपदेशन झाल्यानंतरच त्यांना बँडवाले असतील, बडजे असतील किंवा कार्यालयवाले यांची मान्यता मिळावी, त्याच्याशिवाय मान्यता मिळू नये. कारण पती पत्नी म्हणून आपली जबाबदारी काय, कुटुंब म्हणून जबाबदारी काय, आणि या जबाबदारीमधून जात असताना आपण जेव्हा एक मुलगी घरामध्ये घेऊन येतो तेव्हा तिचा सांभाळ कशा पद्धतीने व्हावं या माध्यमातून निश्चितपणाने समजलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. यामध्येच अंधश्रद्धाच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात. खरं तर हा पुरोगामी महाराष्ट्र आणि आम्हाला या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराचा अभिमान आहे. पण गेले काही दिवसापासून आम्ही पाहतोय बोंधुगिरी आणि बोंधूबाबांचं माजलेलं स्तोम पाहता गेल्या महिनाभरामध्ये 4 ते 5 घटना अशा घडल्या की संबंधित विवाहित महिलांना आत्महत्या करावी लागली. त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात जरी कायदा असला तरी तो कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आता आम्ही समिती गठीत केलेली आहे आणि आमच्या या समितीच्या माध्यमातून आणि सारख्या अनेक संस्थांना आम्ही बरोबर घेऊन काम करतोय. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही युद्ध पातळीवरती घेऊन जातोय. ऊसतोड महिला कामगारांसाठी सुद्धा आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे बैठका घेतल्या होत्या आणि जिल्हास्तरीय सुरक्षा समिती नेमल्या जाव्यात अशा सूचना दिल्या होत्या. मला या गोष्टीचं समाधान आहे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऊसतोड महिला कामगारांसाठी समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा, आर्थिक संरक्षण या सगळ्यांसाठी पुढचं पाऊल आपण या निमित्तानं उचलतोय. खरं तर विशेष ग्रामसभेचं वर्षभरातून आयोजन करत या ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाह, हुंडाबळी आणि महिला संरक्षण यासाठी खऱ्या अर्थानं कायद्यांची नियमावली होत असताना त्याच्यासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं असताना राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे आणि यावर देखील आमचा भर आहे. एकंदरच आयोगाने गेल्या वर्षभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या उपाययोजनेच्या माध्यमातून महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी प्रखरपणे भूमिका घेतलेली आहे. पण हे सगळं करत असताना कुठेतरी आमच्यातली जनजागृती कमी पडते आणि म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे यासाठी झेलले होते. कदाचित कोणाला वाईट वाटेल, मला भावना दुखवायच्या नाहीत, पण तरी सुद्धा 16 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार मध्ये आम्ही जास्त व्यस्त राहतोय त्याच्यासाठी नाही, पण बाबासाहेबांचं संविधान पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखीने वाचलं पाहिजे म्हणून ही माऊली लढली होती. कुठेतरी आम्ही संविधान वाचताना कायदा, संरक्षण हे हक्क विसरतोय आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे जर खऱ्या अर्थानं घेऊन जायचं असेल तर आम्हाला आता बाबासाहेबांचं संविधानाचं शस्त्र घेऊन लढता आलं पाहिजे आणि या अनुषंगाने ही आपली वाटचाल चालू झाली पाहिजे. मी फार वेळ घेणार नाही आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचंय, त्यांचं मनोगत आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय.
पण अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोकी जाईल ग माये पंढरपुरा भेटीनं आपुल्या माहेरी. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी ज्या रस्त्याने जाईल, मी ज्या वाटेवरून जाईल, ती वाट सुखाची व्हावी, तो रस्ता आनंदमय व्हावा, यासाठी मी माझ्या माहेरी पंढरपूरला जातोय, विठू माऊलीला भेटतोय. तशीच आमची राज्य महिला आयोगाची ही वाटचाल आहे. आम्ही ज्या रस्त्यावरून जाऊ, जिथून जाऊ, तिथून महिलांना संरक्षण देऊ आणि निश्चितपणाने त्यांच्या सुरक्षितेसाठीचा आमचा लढा असेल. म्हणून आमची ही वाटचाल ज्या अर्थी माहेरापर्यंत पोहोचते, म्हणजे आमच्या महिला भगिनींचं माहेर हे त्यांना आयोगच वाटलं पाहिजे, अशा पद्धतीचं कामकाज आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करू. आणि म्हणून स्त्री शक्तीर तुल्य सदा हे आमच्या राज्य महिला आयोगाचं ब्रीद वाक्य आहे. स्त्रीची या शक्तीची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही, ती अतुलनीय आहे. आणि म्हणून ही अतुलनीय शक्ती अबाधित ठेवण्यासाठी शेवटी मातृत्व एकत्र येणं फार गरजेचं आहे. म्हणून मी या मातृशक्तीला सुद्धा या निमित्तानं आव्हान करते, आपल्या गर्भाचा रंगच लाल आहे, जो सृजनतेचा, नवनिर्मितीच्या सृष्टीचा आहे. आणि म्हणून या लाल रंगातल्या रंगाला खऱ्या अर्थानं बरोबर घेत या नवीन सृष्टीची निर्मिती आपल्या माध्यमातून होत असताना आपण सगळेजण एकत्र येऊन समाजामध्ये असलेल्या विकृतीला, माणसांच्या कल्पामध्ये असलेल्या हिंस्र श्वापातांचा लढा लढण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण एकत्रितरित्या काम करूया. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, हा संदेश या माध्यमातून देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.